नमस्कार भावांनो, 22,000 जे रेल्वे ग्रुप डीच्या जागा आहेत ना दाद्या, ज्यांनी फॉर्म भरलाय त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. का तर रेल्वे ग्रुप डीचं पेपरला शेवटचे 42 दिवस शिल्लक राहिलेत. आत्ता पण सांगायलोय, ही कन्फर्म न्यूज आहे दाद्या. जी पोरगी अभ्यास सोडून दाद्या जी गावाकडे बोंबलत बसली ती, जी राडी लफडी करते दाद्या, ही तुमच्यासाठी व्हिडिओ आहे. शेवटचे 42 दिवस शिल्लक आहेत. हा बघा, रेल्वे ग्रुप डी शेवटचे काय दाद्या 42 दिवस शिल्लक. पोरांनो आता तर अभ्यासाला सुरू करा. पेपर खूप सोपा असतो रेल्वे ग्रुप डी चा. खूप, मी आता पण नीट शब्द वापरते, खूप पेपर सोपा असतोय दाद्या. बघा, कुठल्या टॉपिकला आपल्याला भर द्यायचं दाद्या. पहिली गोष्ट हे समजून घ्यायचं आहे. हो का, फक्त तुम्ही अभ्यासाला मागे पडू नका. ज्या पोरांना हा व्हिडिओ नीट बघितलाय, नीट ऐकलाय आणि ज्या पोरांना नीट ह्या गोष्टी फॉलो केलेत ना, 42 दिवसात सुद्धा इस्तो लावायची जबाबदारी माझी. ठीक आहे दाद्या. ओके, त्याच्या अगोदर बघा, आपली कुणी रगडा बॅच जॉईन केली नसेल तर प्ले स्टोर वरनं गायकवाड अकॅडमी ऍप इन्स्टॉल करा. त्याच्यावरनं दाद्या रगडा बॅच घ्या. ज्याला रगडा बॅच पाहिजे त्यांनी या नंबरला 199 रुपये पाठवा आणि स्क्रीनशॉट मला व्हॉट्सअपला पाठवा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट दाद्या, ही 2 पुस्तकं रेल्वे ग्रुप डी चा जो अभ्यास करायला लागलाय ना, ही 2 पुस्तकं वाचायची दाद्या. दुसरं केळं वाचायची गरज नाही, केळं. ओके, पहिली गोष्ट दाद्या, ज्याला कुणाला बाबा हे पुस्तक घ्यायचंय त्यांनी एक काम करायचं दाद्या. हा नंबर आहे माझा 7057969327, बरोबर आहे. ज्याला रेल्वेचं पुस्तक पाहिजे 400 रुपये पाठवा. ज्याला SSC GD पाहिजे 460 पाठवा. ज्याला दोन्ही पाहिजे 800 पाठवा. आणि नाव, गाव, तालुका, जिल्हा, पिनकोड आणि मोबाईल नंबर मला व्हॉट्सअपला पाठवा दाद्या. व्हिडिओ चालू करूया, मुद्द्यात हात घालू. पहिली गोष्ट दाद्या, पेपरचं स्वरूप. तुम्हाला पेपरला दाद्या कोणत्या विषयाला किती मार्क आहेत? हा ओके, पहिली गोष्ट दाद्या, गणिताचे 25 प्रश्न 25 मार्काला, बरोबर आहे. बुद्धिमत्ताचे 30 प्रश्न 30 मार्काला दाद्या. हा, विज्ञान, स्पेशल विज्ञान, ह्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायो सगळं राहते. 25 क्वेश्चन 25 मार्काला. आणि राहिलेले जे 20 मार्क आहेत दाद्या, ही जनरल अवेअरनेस आणि करंट अफेअर, त्याचे 20 क्वेश्चन 20 मार्काला, बरोबर. आता तुम्ही जर ह्याचा कट ऑफ जर बघितला दाद्या, नॉर्मलायझेशन होऊन काय झोनचा दाद्या 68 69 गेलेलं आहे. नॉर्मलायझेशन होऊन म्हणतोय दाद्या. PWD चा कट ऑफ पण खूप कमी जातोय दाद्या. मेन 42 दिवसात आपल्याला काय करायचं, पहिल्यांदा घेतोय दाद्या बुद्धिमत्ता. काय दाद्या? बुद्धिमत्ता. हा, आत्ता पण सांगतोय दाद्या, बुद्धिमत्ताला किती आहेत दाद्या प्रश्न? 30 प्रश्न आहेत. किती प्रश्न आहेत दाद्या? 30 प्रश्न. तुम्हाला साध्या आणि सिंपल भाषेत सांगू, आता मार्च एप्रिल मध्ये जे रेल्वे ग्रुप डी चा पेपर झाला ना बाबांनो, त्याच्यामधल्या दाद्या बुद्धिमत्ताचा प्रश्न बघा. ज्या पोरानं व्यवस्थित अभ्यास केलाय, काय म्हणतोय, ज्या पोरानं व्यवस्थित अभ्यास केलाय ना, 30 प्रश्नाला 30 प्रश्न सोडवून येते. काय दाद्या? 30 प्रश्नाला 30. आता फॉर एक्झाम्पल हँडिकॅपच्या पेपरला रायटर म्हणून बसतात दाद्या. मग ती रायटर म्हणून एका पोराच्या पेपरला मी गेलो होतो दाद्या. त्या टायमाला मी पेपर बघत होतो. आम्हाला फक्त काय त्याला प्रश्न वाचून दाखवायचं असतं, त्याची ती सोडवत असते. 30 प्रश्न होतं ना दाद्या, इझिली असं त्या पोराला सुटलं नाही सुटलं आम्ही काय बघत नाही, पण इझिली सुटत होतं. म्हणजे एवढं 30 प्रश्न बुद्धिमत्ताचं सोपं असते. आत्ता पण सांगालूया. आता ह्याच्यावर जास्त आपल्याला भर नाही. बुद्धिमत्ता तुम्ही नॉर्मल गायकवाड सरांची बॅच पुस्तक केले ना, तू 30 ला 30 घेणार, लिहून देतो, लिहून बॉन्डवर लिहून देतोय दाद्या. हा, दुसरी महत्वाची गोष्ट दाद्या, गणित. बघा, गणित आहे ना दाद्या, एक अजून पण सांगतोय, बॉडमासचे प्रश्न आहेत का दाद्या? बॉडमास, हा, बॉडमासचे 3 ते 4 प्रश्न ठरलेले आहेत दाद्या, ठरलेले, कुठंही जात नाहीत. नफा तोटा 2 प्रश्न येणार म्हणजे येणार, कुठंही जात नाही, हे ठरलंय दादा. हा, सरासरी 1 प्रश्न येणार. आणि एवढं गणित सोपं असतं ना दाद्यानो. हा, फॉर एक्झाम्पल सरासरीचे प्रश्न, 5 सामन्याची सरासरी 42 असेल आणि त्याच्यामध्ये अजून दुसऱ्या 2 सामन्याची सरासरी 24 असेल, तर संपूर्ण सर्व मॅचेसची सरासरी किती, या लेवलचा प्रश्न असते ना. शेकडेवारीची 3 प्रश्न असणारच आहेत, शेकडेवारी. हा, तुम्ही मागचं पेपर काढून बघा वाटलं तर. आणि आत्ता जे 2026 ला, आत्ता जे मार्च एप्रिल मध्ये पेपर झाले ना, सगळ्यांनी पेपर सोडवायचा आहे. आपला टेलिग्राम जॉईन करा दाद्या, चॅनल सबस्क्राईब करून घ्या. सगळं पेपर पाठवून देतो, तो मराठीमध्ये पाठवून देतो. कसं? मराठीमध्ये. ओके, दुसरी महत्वाची गोष्ट, वेळ काम. त्याला आपण रेल्वेची गणित, बोटीची गणित, हे अंतर, वेग, वेळ ना, हे 3 कन्सेप्ट आहे. ह्याच्यावर 3 ते 4 प्रश्न आहेतच, ठरलेले आहेत दादा.
पण इथं आपण पेपर ही सिलेबसमध्ये घेताना काय करतो 72 किलोमीटर पर हवर या वेगाने एक गाडी 3 तासात किती अंतर पूर्ण करेल. ही काय करते माहिती आहे का 55 किलोमीटर पर हवर या वेगाने 42 मिनिटात गाडी किती अंतर पूर्ण करेल. फक्त कॅल्क्युलेशन देते, दुसरं काही देत नाही दाद्या. आणि हे ठरलेले टॉपिक आहे दा. भूमिती, भूमितीचं दाद्या 2 प्रश्न येतात, 2. आणि तुला आत्ता पण प्रश्न सांगतो दाद्या 2 प्रश्न कुठला असणार आहे दाद्या. एक तर दंडगोल असेल किंवा शंकू असेल दाद्या. दंडगोल किंवा शंकू. जर तुम्ही मागचं पेपर नीट बघितलं असेल ना दाद्या तेव्हा तुला समजून जाईल की भूमितीचं नेमकं कुठल्या टॉपिकला भर दिलंय. तरी पण भूमितीमध्ये रिस्क घ्यायचं नाही. आयत, चौकोन, त्रिकोण, वर्तुळ, दंडगोल, शंकू घन करून जायचं, डोक्याला ताप नको. कळते बाबा. जर तुला खरंच पोस्ट काढायचं आणि 42 दिवसात तुला खरंच काय तर करायचं असेल तर. कळते. इथपर्यंत गोष्टी तुला क्लिअर झाल्या. आता दुसरा एक महत्वाचा पॉइंट काय येतो दाद्या बघा. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झाले. आता DI भावांनो आहे ना, पोरांना काय वर आकृती दिसलो आणि खाली मोठा लाट प्रश्न दिसला घाबरून जातं. लय सोपं DI विचारते, लय सोपं. तू विचार करू नको भावा. 3 प्रश्न हातचे येतील दाद्या. 3 प्रश्न हातची म्हणतोय. मार्क किती झाले बघ. 3 आणि 2 5, 5 आणि 1 6, 6 आणि 3 9, 9 आणि 3 12, 12 आणि 2 14 झालं. 14 आणि 3 17 प्रश्न झालं. किती प्रश्न झालं 17. भया. आणि दुसरं दाद्या बैजिक राशी. काय दाद्या बैजिक राशी दाद्या. बैजिक राशीचे 1-2 प्रश्न असणार म्हणजे असणार. हे ठरलेलेच प्रश्न आहेत. तुम्ही वाटलं तर प्रिव्हियस इयर चेक करा. वेळ काम पाण्याच्या टाकीमधला दोन्ही मधला 1 प्रश्न असतो दाद्या. दोन्ही मधला म्हणतोय दाद्या, दोन्ही पण नाही. वेळ काम किंवा पाण्याची टाकी 1 प्रश्न आहेच. सरळ व्याज, चक्रवाढ व्याज ह्याचे 1 किंवा 2 प्रश्न आहेत. हेच टॉपिक आहेत, दुसरं टॉपिक नाहीत. वाटलं तर तुम्ही चेक करू शकता. ही ज्याला बाबा जमलंय ना. किती मार्क झालं. गणित बुद्धिमत्ता 55. बुद्धिमत्ताला 30ला 30 घेतलंच पाहिजे. गणिताला कमीत कमी 22 मार्क तर असलीच पाहिजे. म्हणजे 55 पैकी मार्क किती झाले दादा 52. किती झाले 52. फक्त टार्गेट एकच ठेवायचे. 75 क्वेश्चन सोडवायचे. पण 75ला 75च बरोबर आले पाहिजेत. एक सुद्धा मायनस झालं नाही पाहिजे. का तर 1/3 निगेटिव्ह आहे. पहिल्यांदा समजून घ्या. 1/3 निगेटिव्ह. आपल्यातला शानपणा करू नका. आपल्यातली पोरे शानपणा करते ती 60 प्रश्न बरोबर सोडते ती 40 काय करते दादा गचागच फेकते ती. परत म्हणायचं सर आम्ही निगेटिव्ह मध्ये गेलो. निगेटिव्ह मध्ये जाऊ नका. तुम्ही जर निगेटिव्ह मध्ये गेला इस्तू लागला म्हणून समजा भावांनो. त्यामुळे जेवढं येतंय तेवढं सोडवा. 70 आले ना 70ला 70 येऊ दे, तुझं सिलेक्शन फिक्स आहे. 70ला 70. आता ALPचा कट ऑफ बघा तुम्ही. EWHचा कट ऑफ 40 आहे दादा. 40. किती 40 75 पैकी. SC/STचा कट ऑफ बघा 44 45 आहे दाद्या. ओपनचा तेवढा जास्त गेलाय 54 पर्यंत. म्हणून म्हणतोय फक्त व्यवस्थित सोडवा. ओपनचा कट ऑफ म्हणतोय जर ओपनला रेल्वे ग्रुप डी न ज्या पोराने 70 जरी सोडवलं ना संपला विषय. EWS वाल्याने पण 70 टार्गेट ठेवू. 1 वे सिलेक्शन आहे. 1 वे कच काटून नाही दादा. आता राहिला प्रश्न विज्ञान. भावांनो विज्ञानला तुम्हाला मी आत्ता साध्या आणि सिंपल भाषेत सांगतो. तुम्हाला विज्ञानला दुसरं काही करायचं नाही. विज्ञान असेल गणित बुद्धिमत्ता असेल. विज्ञानसाठी काय तर विज्ञान 25 मार्काला ही 2 पुस्तकं रेल्वे आणि SSC GD ह्याच्यामधलं फिजिक्स केमिस्ट्री बायो ले झालं 300 ते 350 प्रश्न असतील. ॲपवरचा PDF कोर्स असेल दादा. विषय संपला. 42 दिवसात एवढंच करायचं. विज्ञानला दुसरं एक्स्ट्रा काही करायची गरज नाही दाद्या. ही रेल्वेचं पुस्तक SSC GDचं पुस्तक आणि आपल्या PDF कोर्समधलं विज्ञान लय झालं मोजून मी सांगतो 700 प्रश्न होतील. तुला 700 प्रश्न वाचणं होत नाही. स्पष्टीकरण पण नीट वाचायचं. स्पष्टीकरण दिले 700 प्रश्नातलं दाद्या आपल्याला मी म्हणतोय 25 येणार नाही तर प्रश्न. मी म्हणतोय दाद्या 16 प्रश्न येतील. त्या 16 मधलं तुला 12 बरोबर आली. का त्रास आहे का तुला दाद्या. त्रास आहे का सांग बरं. हे झालं तुझं विज्ञान. गणिताचं राडं मिटवलं. बुद्धिमत्ता गणित आणि बुद्धिमत्ता कॉम्बो 52 मार्क पडली पाहिजे. आणि इथं सायन्सला तू मी म्हणतोय लय पोरग मंदाड आहे. 12 मार्क. 52 आणि 12 मार्क किती झाले 64 मार्क झाले दादा. किती 64. अजून आपल्याकडे 20 मार्क शिल्लक आहेत. कमीत कमी तू विचार करून चाललोय मी. लय मोठार तुला गोष्टी सांगत बसलो नाही. दुसरी गोष्ट दादा जी तुझा GK सब्जेक्ट आहे. कुठला दादा GK जे आपल्याला किती मार्काला येणार आहे दादा GK आणि करंट अफेअर. हा सब्जेक्ट आहे ना 20 मार्काला येणार.
करंट अफेअर रेल्वेचं मागच्या 4 ते 5 महिन्याखालचे विचारतात आणि करंट अफेअरचं ह्याच्यामध्ये दाद्या 10 ते 12 प्रश्न करंटवरचं असतात. किती प्रश्न? 10 ते 12. राहिलेलं जे 10 प्रश्न 10 ते 12 म्हणजे तुम्ही अंदाज जरा राहिलेले प्रश्न 10चे जे बाकीचं जीके ज्याच्यामध्ये दाद्या तुम्हाला स्टॅटिक असेल, इतिहास, भूगोल, राज्यघटना सगळे 10 मधलं. ह्या 10 मधलं दाद्या ह्याच्यामधलं तू मागल्या 4-5 महिन्याखालचं करंट अफेअर आपल्या ॲप इन्स्टॉल कर. ॲपवर करंट अफेअर आता पण सांगायला तेवढं नीट कर. ॲज इट इज क्वेश्चन तुला पेपरला पडतील. ॲज इट इज. राहिला प्रश्न ह्या 10 मार्क. अरे 10 मार्कामधलं 4 मार्क पडत नाहीत दाद्या. 4 मार्क. ICCचे हेडक्वार्टर कुठे आहे? लखनौ कोणत्या नदीच्या किनारे? अरे 4 प्रश्न पडणार आहे. 280 कलम काय विचारले प्रश्न आहे तर ग्रुप डीला ही 2000 आता झालेला पेपर बघा तुम्ही. विचारलेले प्रश्न आहेत. ॲज इट इज सांगतोय तुम्हाला. म्हणून म्हणतोय दादा हिथं तुला कमीत कमी विचार करतोय. कमीत कमी 64 आणि 4 68. अरे हिथं पोरग लगा करंट अफेअर करते अरे 3 मार्क पडत नाहीत त्याला. 3 मार्क 68 आणि 3 71 दाद्या. तू कुठली पण कास्ट असू दाद्या. काय म्हणतोय? कुठली पण कास्ट असू दे, तुझं ओपन असू दे, AWS असू दे, OBC असू दे, SC असू दे, ST असू दे, आन्सर की आली आणि सर मला 70 नाही तर 71 मार्क पडले ती माझं सिलेक्शन होते का? हलगी लावत सिलेक्शन होते. मी कमीत कमीचा विचार करून चाललोय. कमीत कमी. त्यामुळे तू ठरवायचं काय करायचं काय नाही. गणित बुद्धिमत्ता आहे ना ते आपल्या दोन्ही पुस्तकामधलं गणित बुद्धिमत्ता 42 दिवसात. पेपरचे तारीख तुला आत्ता सांगून ठेवतो दाद्या. पेपर 3 ऑगस्ट ते 22 ऑगस्टला चालतोय दाद्या. आज तारीख 20 जून आहे बाबा. हा 20 जूनचा व्हिडिओ आहे. 20 जून 2026. 20 जून ते 20 जुलै 1 महिना वरचं 12 दिवस 42 दिवस शिल्लक आहेत. किती दिवस शिल्लक आहेत? 42 दिवस. 42 दिवसात डेली 6 तास 7 तास अभ्यास कर बाबा. डेली म्हणतो डेली 6-7 तास. नोकरी नाही. पोरगी देत नाहीत भावा. बापाला लय जण टोमणं मारायला ती. आई लय कुचकं बोलायला ती. मामा लय बेकार बोलायला आपल्याला. तू ठरव काय करायचं काय नाही ते. हे सगळं तुझ्या हातात आहे. तू जर आता अभ्यास केला तर तुझं सगळं कल्याण आहे. तू जर आता इस्तू लावला सगळ्यांना घोडायत. तू ठरवायचं आहे काय करायचं ते. आणि 42 दिवसात आहे ना ज्या पोरानं बॅच घेतले गायकवाड सरांचं त्याला गणित बुद्धिमत्ता फट्ट्यावरनं मारतं. फट्ट्यावरनं ओपन चॅलेंज फट्ट्यावरनं मारतं दादा. प्रश्न राहिला विज्ञानचा. पुस्तक पाठच करून जायचं दादा. पाठ करायचं म्हणजे रट्टा मारून जायचं नाही. सोडवायचं. विज्ञान तुला त्यातलं येणार आहे. करंट अफेअर आपल्या ॲपवरचं जे PDF कोर्स आहेत ना त्याच्यात करून जायचं. त्यामुळे तुम्ही ठरवा काय करताय काय नाही ते. पेपरची तारीख 3 ऑगस्ट ते 22 ऑगस्टमध्ये पेपर होणार आहे. रोज संध्याकाळी 8:30 वाजता रेल्वे ग्रुप डीचं लेक्चर आहे. रोज संध्याकाळी. त्यामुळे तुम्ही ठरवा काय करायचं काय नाही ते. आणि पुस्तक वाचून दाद्या पाठ झालं पाहिजे. काय? पुस्तक वाचून पाठ झालं पाहिजे. हे तुम्ही ठरवा काय करायचं काय नाही. आणि ही शेवटची संधी आहे दाद्या. 22,000 नोकऱ्या आहेत. मजाकची गोष्ट नाही भावा. शेवटचं 42 दिवसात म्हणतात ना एकदा तारखा आल्या ना पोरांचा जो अभ्यासाचा स्पीड वाढतो ना दादा. फाट स्पीड वाढतो दादा. त्या स्पीडनं अभ्यास करा. फक्त 8:30चं लेक्चर बुडवू नका. दुपारी 1चं लेक्चर बुडवू नका. 3चं बुडवू नका. रोज यूट्यूबवर 3 तास, ॲपवर लेक्चर 5 तास लेक्चर आहेत. बस झालं. तेवढ्यात करून जर कोणाला पोस्ट नाही गेली तर तुम्ही मला बोला. आणि ही ज्या पोरानं फॉलो केले ना 100% स्टॅम्पवर लिहून सांगतो. पोरानं फक्त प्रामाणिकपणे फॉलो करा. नाही निघाले तर तुम्ही मला जबाबदार द्या. ठीक आहे. त्यामुळं पुस्तक कोणी घेतलं नसेल पुस्तक वाचा लवकरात लवकर. अजून भरपूर वॅकन्सी आहे. टार्गेट रेल्वे ग्रुप डीला धरायचं आहे. खतरनाक आहे दाद्या. तुम्ही एकदा ग्रुप डीला जर घुसला. माझा एक मित्र आहे दाद्या रेल्वे ग्रुप डीला पहिल्यांदा जॉईनिंग झालं. भाव आता गार्ड आहे. गार्ड निबार पेमेंट आहे दाद्या. फक्त तू एंट्री कर रे आत. सिस्टीममध्ये तू एंट्री केलं ना इस्तू लागणार आहे. नको टेन्शन घेऊ. त्यामुळे हे पुस्तक नीट वाचायचं आहे. आणि शेवटचं 42 दिवस कुणालाही दाद्या फोन कुणाला पार्टी बिर्टी काय करायचं नाही. आपलं काम भलं आपण भलं. ठीक आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा. आणि तुम्ही हे प्लॅन फॉलो करणार आहे का नाही ते सांगा. पण पुस्तकाबद्दल एक्सक्यूज नाही. हे पुस्तक कुठल्या पण एक्झामला हे कर 100% चालते. ठीक आहे बाबा. ओके. व्हिडिओ शेअर करा. सगळ्यांना माहिती कळू द्या. का तर महाराष्ट्राचा रिझल्ट टॉपला आला पाहिजे. ही जबाबदारी तुमची आणि माझी. ठीक आहे. धन्यवाद भावांनो.